ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर मी लास्ट ब्लॉग मध्ये असं मेन्शन केलेलं की भेटूया 11 तारखेला. 11 तारखेला काय उद्या आहे माझ्या बाबांची रिटायरमेंट पार्टी आणि त्यामुळे आमची तयारी सुरू आहे. मी आता काढते मम्मीला मेहंदी आणि आजी सुद्धा आलेली आहे आणि बाबा सुद्धा आलेले आहेत आणि पप्पा ऑब्व्हियसली उद्याचे माझे जे घड्याळ वगैरे आहे त्यांचं रिपेअरिंग चालू आहे बर्थडे बॉय. सो उद्या कोण कोण येणार आहे ते आपण बघूयात. सध्या मेहंदी काढते. बाय. घरात एक जेजेचा स्टुडंट असलेल्याचा फायदा बघा. मला येत नाही अजिबात काढता अशी मेहंदी छान अशी मेहंदी अजिबात मेहंदी काढता येत नाही. जर पेंटिंग काढायची असेल तर मी काढू शकते पण मला रांगोळी आणि मेहंदी येत नाही. पण ती मला शिकायची आहे तर त्याचे प्रयत्न सुरू आहेत. पप्पा बंटीने आणलेले कापं आणलेत नारळाची. तर कॅमेऱ्याच्या मागे दिवेश, कॅमेऱ्याच्या पुढे आहे गौरेश आणि ब्लॉग आहे गौरीचा. समोर ते आपले दादा मंगल सोहळ्यानिमित्त तुम्ही काय सांगू इच्छिता? लकी मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलचे सर्व सन्मान गौरीला ब्लॉग चालू आहे. काहीतरी सांगा. सोहळा काका रिटायर झालेले आहेत आणि काकांची आता साठी झालेली आहे. तर त्या कार्यक्रमाचे क्रिएटर मंडळी आलो आहोत. खूप छान वाटतं. सेवानिवृत्त आमचे वडील कधी सेवानिवृत्त झालेच नाही. असं कधी कार्यक्रमाला आम्हाला जातं नाही. आज आम्ही काकांच्या कार्यक्रमाला खास आलो. तुला काय वाटतं? लव यू काका. BTS मध्ये BTS मध्ये वाटली का? खूप चांगली गोष्ट आहे. 60 वर्ष त्यांनी मेहनत केली आणि त्यांची मुलात जो कार्यक्रम उपक्रम राबवत आहे तर प्रत्येक पालकांना याचा अभिमानाची गोष्ट आहे. श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः. स्वाहा स्वदाशे जेव स्वस्ति कुर्वन्ते सदा लक्ष्मी ऋणन्ते चैव कुरुतां स्वस्ति ते सदा. वर्षांची वर्षपूर्ती या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी सर्वांचा केला. तर सांस्कृतिक परंपरा या पद्धतीने हा संपूर्ण सोहळा आपण सुरुवातीला पाहतोय की सुरुवातीला पाद्यपूजन झालं, त्यानंतर 60 दिव्यांची आरास करून त्यांचं या ठिकाणी औक्षण केलं जात आहे आणि प्रत्येक पुरुषाच्या पाठीशी
स्त्री असते, पण सतीश पवार साहेबांना बाळीची स्त्री आहे. सर्वप्रथम आई असते, आईनंतर बहीण असते, बहीणनंतर येते ते आयुष्यामध्ये बायको, त्यानंतर येते मुलगी, त्यानंतर येते सून. अशा अनेक स्त्रियांचा सहवास आणि त्यांना सहकार्य लाभलंय सतीश पवार साहेबांना आणि तेच औक्षण आपण पाहतोय. सुस्वागतम सर्वांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी डोंगरचा हापूस तुमची निर्माण टीम म्हणजे निखिल पुरी आणि आज आपण सर्वजण सेवानिवृत्ती सोहळा आणि वर्षपूर्ती 60 वर्षांची मिस्टर सतीशजी पवार यांच्या या कार्यक्रमासाठी आलो आहोत. एकदा जोरदार टाळ्या. आणि खरंच खूप आनंद होतोय की सेवानिवृत्ती झाली, मात्र असं म्हणायला हरकत नाही, हो गया वो रिटायर लेकिन अभी बहुत कुछ बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. कारण 60 वर्ष पूर्ण झाली तरी स्वीट 16 आणि ग्रेट 16 आहेत ते. आज जरी माझ्या बरोबर कॉलेजला आले तरी माझा मोठा भाव म्हणजे जर टोपी नाही काढली तर बरोबर आहे, माझे मित्र आहेत. आज मी मिस्टर सतीश म्हणेन त्यांना. आपण शून्य काढून टाकूया काय हा मागचा 6ला उलट करूया, 30 करूया, डायरेक्ट 16 लावून टाकूया. 90 कर रे बापरे, मराठी आहे. तुम्हाला पाठचं दिसत नसलं तरी कायम वाट दाखवायला तुमची बायको समर्थ. एकदा आयुष्यामध्ये बरेच चढउतार आले, बरेच आनंद आणि दुःखाचे प्रसंग आले. जरी तो लोकलने जात असला आपल्या सर्व्हिसला तरी दिवसभर बाहेर असून किती पण खासगडके खाऊन घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबासमोर एक सुंदर असं स्मित हास्य देतो. तो खरा वडील असतो आणि तो कुटुंब प्रमुख असतो. आणि गेली 60 वर्षे सतीश साहेब हे संपूर्ण आपला कारभार आणि संसार सुंदररित्या पार पाडतात. त्यांची 2 मुलं असतील, त्यांची वाईफ असेल आणि एकंदरीत संपूर्ण कुटुंब. आणि या गेल्या 60 वर्षाच्या संपूर्ण कार्यक्रमामुळे तुमच्यासारखी माणसं त्यांना जोडली गेली आणि तुमचं सुद्धा त्या निमित्ताने मनापासून स्वागत करतो. साहेब या एकदा 16 मार्चला त्यांचा वाढदिवस झालाय. पूर्ण 60 वर्ष झालेत, पण खरंच तुम्ही त्यांचा स्क्रीन ग्लो बघितला तर असं वाटणार नाही खरंच ते 60 वर्षाचे आहेत. आणि एक विशेष म्हणजे मी बऱ्याच बर्थडे पार्टीज केल्या, पण पहिल्यांदा आपली संस्कृती आपली परंपरा जपत त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने इथे त्यांचं पाद्यपूजन केलं. त्याच्यानंतर 60 दिवे लावून त्यांचं औक्षण केलं. खरं तर आमचे थोड्या वेळापूर्वी काही त्यांचे मित्र लेट आले, त्यांना कळलं नाही सेवानिवृत्ती सोहळ्याची यांची अॅनिव्हर्सरी आहे. कारण दोघांच्या मध्ये गळ्यामध्ये हार दिसले, तर तो पण कार्यक्रम झालाय का एकत्रच करून अॅनिव्हर्सरीचा पण कार्यक्रम. मग आता सेकंड हनीमूनला पण जाणार. तयार आहेत ते, तयारच आहे. आजी बघा किती मस्त आमची मस्त मालवण लय आवडतात तुमका आवडत बघा. मालवणला किती माणसं आली आहेत तुमची. काय सांगाल, कसं वाटतं आज? मस्त वाटतंय, एकदम बदलायला वाटतंय. मित्रमंडळी अजून येणार आहेत कारण आज वर्किंग डे असल्यामुळे वर्किंग डे कामावरून येते. आणि आज म्हणजे हा जेव्हा कार्यक्रम करण्याचा जेव्हा सांगितलं तुमच्या मुलांनी तेव्हा तुम्हाला काय वाटलं नेमकं? म्हणजे सेवानिवृत्ती म्हणजे जसं काय तुम्हाला आता तुम्ही घरी बसा, खूप झालं तुमचं, आता काम करण्याची गरज नाहीये असं काही नाही. पण एक मुलाचा लग्न झाल्यामुळे काही मोठा कार्यक्रम झाला, त्यामुळे गेट टुगेदर टाईप पण होऊन जाईल आणि एक काहीतरी कारण आहे छोटे खाणीच कार्यक्रम तो छोटे खाणी करता करता मोठा झाला. एकदम मोठा नाही पण ठीक. नक्कीच आपण थोड्याच वेळात केक कट करून घेऊ. अजून बरेच मंडळी बाकी असल्याची. त्यानंतर आपण गेम्स खेळू, मजा मस्ती करू थोडी. सरांना, मॅडमना आणि त्यांच्या मित्रमंडळींना त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी करू आणि नक्कीच हा कार्यक्रम तुम्हाला आवडेल. तुम्ही सर्वजण सोबत आहातच. सगळ्यांसाठी सतीश पवार असतील, कोणासाठी काका असतील, कोण बाबा म्हणत असेल, मी त्यांना पहिल्यापासून एकच हाक मारतो, पवार साहेब. त्यांना म्हणजे प्रेमाने हाक आहे, पवार साहेब. जानेवारी 2022 मध्ये गौरी मला पहिल्यांदा भेटली. त्यानंतर बाबांची आईंची ओळख झाली. दुसरी किंवा तिसरीच भेट असेल, मी घरी गेलो असेल, त्या दिवशी त्यांनी मला जो मुलगा करून घेतलाय तो मी त्यांचा मुलगाच आहे आणि त्याची जाणीव त्यांनी बरोबरी करून दिली आहे मला.
म्हणजे माझी वाईफ बसली मागे, माझं आणि तिचं अॅनिव्हर्सरीला लग्न लावलं या आई वडिलांनी केलेलं आहे. आणि म्हणजे काय बोलावं या माणसाबद्दल. या वयामध्ये येऊन जर आपल्याला यांच्या 10% जरी एनर्जी साठवून ठेवता आली ना आपल्या स्वतःमध्ये, आमच्या पिढीला, तरी ते म्हणजे सोन्याहून पिवळं असेल आमच्यासाठी ते. धन्यवाद राकेश दादा. खरंच नातं हे फक्त रक्ताचं नातं नसतं, तर आठवणी, ओळखीचं आणि विश्वासाचं नातं असतंय. सतीश सरांनी आणि राकेश दादाच्या पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्याला दाखवून दिलंय. मेवणे मेवण्यांचे पाहुणे. थँक्यू. सतीश पवार घराण्याला लाभलेला श्याम, म्हणजे आईने एक हाक मारावी आणि तो दारात उभा नाही असा मुलगा, आईच्या आज्ञेत राहणारा, आईला सतत म्हणजे आईला असं त्यांनी सांभाळलंय आणि आईनी पण तेवढंच प्रेम केलं त्यांच्यावर. बाबांशिवाय त्यांचा संबंध नाही आला, आईशी आला. आणि अशी व्यक्तिमत्व की त्यांच्या घरात लागलेला हा हिरा आहे, त्या घराण्याला लागलेला हा हिरा मिळालेला आहे त्यांना. आणि त्यांनी एवढं खडतर प्रवास केलेला आहे, म्हणजे शिक्षण, नोकरी, इतर आणि सगळ्यांना धरून चालणारी अशी ही व्यक्तिमत्व आहे. पहिला फ्लॅट माझा त्यांच्या बाजूलाच होता, शेजारी. नंतर ते गोरेगावला आले, मी कल्याणला गेलो, पुन्हा आता मी विक्रोळीला आलो. पण मी काय गोरेगावला येऊ शकलो नाही, कारण ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम आहे. गोरेगाव स्टेशन टू इथे फार कठीण प्रवास आहे, म्हणून मी येऊ शकलो नाही. सगळा वेळ आपला असतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या लहानपणी आपण केल्या असतात. खेळात सुद्धा, वाचनात सुद्धा, इतर काही जे आहे सध्याच्या फेडरेशनमध्ये आधी करतातच. आणि आता तर त्यांना पूर्ण काही त्याबद्दल मी रिक्वेस्ट करते. आणि आणि अजूनही करते. आणि त्यांनी एक करतीलच, कारण त्यांचा तो जॉबच आहे. सध्या फेडरेशनमध्ये बसून काम म्हणून करतात. थँक्यू मॅडम. बरोबर 60 वर्ष त्यांच्या जीवनाला संपूर्ण झाली. आणि तुम्ही केक बघू शकता, केकवर देखील त्यांच्या दोन्ही मुलांनी डिझाईन केलेला हा केक, त्याचप्रमाणे त्यांच्या सुनेने. आणि सुंदर असं आर्ट दिसते आपल्याला, कारण 60 वर्ष पूर्ण झाली आहे, सेवानिवृत्ती झाली आणि आता फक्त शांत, निवांत आणि एकांत त्यांना मिळाला आहे. आणि हातामध्ये पेपर, बाजूला कप आणि बिस्किट आणि फक्त आराम. हे स्वप्न तुमच्या मुलांनी पाहिलंय आणि ते स्वप्न सर म्हणतात फक्त मुलांनी कपच दिला, एक ग्लास आहे ते ठेवलं नाहीये, तो नंतर भरेन म्हणतात. विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं, कारण तुमच्याशिवाय हा प्रवास अपूर्ण होता आणि तुमच्या सोबत हा प्रवास गेले 60 वर्ष सर करतायत. आणि तुमच्या विश्वासाने आणि तुमच्या संसाराने तुम्ही एकत्र आलात, तर त्यांना विनंती करतो की तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करावं आणि या प्रवासाबद्दल आणि आज झालेल्या सेवानिवृत्तीबद्दल तुम्ही नक्की आपलं मत मांडा. मी स्टेजवर कधी बोलत नाही, त्यांच्या विरुद्ध बोलायचं आहे. ते आमच्या घरातले जात आहेत पहिल्याने. आम्ही जे मुलांनी मागितलं, मी मागितलं, त्यांनी कधी नाही म्हटलं, त्यांनी ते दिलं. आतापर्यंत आम्हाला कधी नाराज नाही केलं त्यांनी. आणि मेन म्हणजे
आमचं लग्न झालं 1991ला, 1991ला लग्न झालं आमचं. त्यावेळेला आम्ही असेच म्हणजे हे होतं, हळद झाली, पूजा झाली. मग त्यांनी मला असंच माझा मेहंदीचा हात होता, असा त्यांनी हात माझ्या हातात घेतला. मला म्हटले की मला एक गोष्ट तुझ्याकडे मागायची. मी म्हटलं का तरी म्हटले असेल की मला सोडून जाऊ नकोस, असं काय असेल त्यांचं. तर मी म्हटलं, मी विचार करत राहिले. तर म्हणाले की मला एकच मागायचं आहे की माझ्या आईसोबत आम्ही त्यांचा छोटा भाऊ आणि आम्ही तिघंच चौघांना राहत होतो. तर इथली गोष्ट तुझ्या आईकडे अजिबात कळता कामा नाही, हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरं म्हणजे माझ्याजवळ तू काही हट्ट करायचं नाही लहान मुलासारखं की हे मला आताच पाहिजे किंवा हे मला, मी ते देणार तुला. आणि ते त्यांनी आम्हाला म्हणजे मला आतापर्यंत दिलं, घर दिलं, गावाला घर बांधून दिलं, जे जे घ्यायचं होतं, जे जे मला हवं होतं ते त्यांचं ते मिळणार, वेळ आली की सगळं मिळणार, हा एकच त्यांचं वाक्य असायचं नेहमी. आणि मी ते लक्षात ठेवलं की कधी ती वेळ येईल, मी देवाला प्रार्थना करायची किती वेळ कधी येईल. माझा नवरा म्हणतो किती वेळ आली की ती गोष्ट मिळणार. ठीक आहे, मला काय, आम्ही भाईंदरला गेलो, भाईंदरवर आम्ही इथे आलो, गोरेगावात आणलं. गोरेगावात आणलं की नाही तुला, मी मुंबईत आणलं की नाही तुला, म्हणजे तिथून पार्ल्यातून आम्ही भाईंदर गेलो डायरेक्ट. तर मला असं अक्षर व्हायची मी की कुठे आणलं मला यांनी. भाईंदर म्हणजे थोडं मला हे वाटायचं, ते बाजूला स्मशान होतं. तर मी नेहमी नाराज व्हायची त्यांना की नाही मला नाही इथे राहायचंय, माझी माणसं सगळी तिकडे आहेत आणि मी इथे एकटीच आहे. तर म्हणजे नाही तुला मी तिथे नेणार. मग 2005ला त्यांनी मला कोरेगावात आणलं. मग त्यावेळेला मी म्हटलं की नाही, म्हणजे माझं नवरा माझ्यासाठी काहीतरी केलं त्यांनी. म्हणजे मी काही सर्व्हिस नव्हती, जॉब नव्हता, माझं काहीच नव्हतं, पण त्यांनी आणि नेहमी मी सतत प्रार्थना करत राहिलो. त्याच्या व्यतिरिक्त मी नाही काय करू शकत. मुलांना मी त्यांना म्हणायची की मी जॉब करते ना, मी पण एक हे कलाकार, म्हणजे माझ्या आता कला आहे, मी याच्यामध्ये एक्सपोर्ट गार्मेंट लाईनला मी कामाला होते, तर मी तिथे जाऊ शकते, परत तुमच्या बरोबर मी करू शकते. नाही नाही, मुलांना चांगले संस्कार झाले पाहिजेत, मुलांना चांगलं हे केलं. आणि आज माझे 2 गोड मुलं, माझा परेश म्हणजे गौरी आणि आता माझी आलेली सून, म्हणजे खरंच त्यांचा शब्द मी पाळला आणि तो शब्द मला आता कामाला आला. आणि मला त्यांचं त्यावेळेचं वाक्य मला आठवलं. खरंच आहे की त्यांनी जे बोललं की मुलांना चांगलं शिक्षण आणि संस्कार दिल्यानंतर आपला कधी संसाराचा प्रवास बिघडत नाही, आपण बरोबर त्या ट्रॅकवर जातो. आणि आज माझी 2 मुलं, त्यांनी हा जो कार्यक्रम केला त्यांच्यासाठी आणि माझ्या सुनेसाठी धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांचे लहानांचे आशीर्वाद आणि मोठ्यांच्या, लहानांच्या शुभेच्छा आणि मोठ्यांचे आशीर्वाद, त्याच्याने आज आम्ही एवढ्या वर्षाचा संसार, आमचा 34 वर्षाचा, आम्ही खूप म्हणजे हे करून केला. म्हणजे सुख दुःखात आम्ही एकमेकात कधी बोललो नाही. पण इथली गोष्ट मी ही लक्षात ठेवली की माझ्या सासरची गोष्ट मी कधी माहेरला नाही पोहोचवली. आणि म्हणून आज आम्ही आज दोघे इथे एकत्र आहोत. आणि असं बोलून मी मला त्याच्याबद्दल आता त्यांना माहित आहे की लक्षात आहे की नाही माहित नाही, पण मी हे कायमस्वरूपी लक्षात ठेवलं. आणि म्हणून माझा हा संसार खूप छान झाला आतापर्यंतचा. बरोबर. प्रत्येक सुनेने हेच लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जेव्हा सासरवाडी जातो तेव्हा सासरच्या गोष्टी माहेरी सांगायच्या नाही आणि माहेरच्या गोष्टी सासरच्या, ज्या प्रॉब्लेम्स वाले असतील, सुखाच्या गोष्टी सांगायच्या पण दुःखाच्या गोष्टी नाही सांगायच्या. कारण तुम्ही जरी सासरी गेला तरी माहेरचे मग ते दुःखी राहणार. म्हणून मी तिला हेच सांगितलं, जे काय असेल ते निमूटपणे सर्वाइव्ह करायचं. आपण पुढे होणार आहे, आपण चांगले दिवस येणार. आणि आपण बाहेर करतो त्या गोष्टी बायकोला करायला द्यायच्या नाही, मग सगळा संसार छानच होतो. बरोबर ना? बाहेरच्या गोष्टी पण घरी नाही सांगायच्या, घरच्या गोष्टी पण बाहेर. बघितलं ना, दोन्ही लागू होतं. त्यांनी सगळं मेंटेन करून ठेवलंय, तुम्हाला नाही माहिती का? सगळं काही व्यवस्थित बॅलन्स करून ठेवलाय. आपण बघूया एक छोटासा गेम खेळून. पॉकेट देणार नाही, पॉकेट देणार नाही. 2 खुर्च्या द्या मला, एक छोटासा गेम खेळूया, बघूया कोण कोणाला जास्त ओळखतंय. पवार साहेब, मॅडम, काही क्वेश्चन विचारणार, जर उत्तर रश्मी असेल तर गुलाबी पिंक वालं फुल आहे ते हाताने वर करायचं. तर गुलाबी. ओके, रेडी आहे सगळे? तुम्हाला गेम कळालाय सगळ्यांना? सगळे स्टार्टर्स खाण्यामध्ये इझी आहे. मागे समजलाय खेळ? एकदा आवाज येऊ दे. पिंक फुल रश्मी आणि व्हाईट फुल सतीश. बघूया. तर दोघांमध्ये सगळ्यात जास्त चिडकं कोण आहे? हात वरतीच ठेवा, हात वरतीच ठेवा. कोण चिडकं आहे? बघा, वहिनीने सांगितलं माझा नवरा चिडकं आहे आणि हे म्हणतात माझी बायको
बायको चिडके. आता मुलाला विचार कोण चिडके असत? बाबा चिडके ना. आई आमची प्रेमळ आहे, खूप प्रेमळ आहे. चला पुढचा प्रश्न, दोघांमध्ये सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? अरे वा, प्रामाणिक उत्तर म्हणजे आळशी आई आहे. काय आळशीपणा काय करतो ते तिलाच विचार. तिने हात जरा केलाय म्हणजे उत्तर बरोबर आहे. असं काय नाही, कधी कधी मी फाट जातो ती शिकवलं उचलून घेऊन जायचं ना मध्ये कामामध्ये आळशी येतो. मला त्यांच्याकडे हे करता येत नाही. फटाफट हे झालंच पाहिजे एवढ्या. मग सकाळी चपात्या त्यांनाच करायला सांगा. तू आरामात उठ, काही टेन्शन नाही. तो चपात्या करा उद्यापासून, तसंही घरीच उद्यापासून. ठीक आहे, पुढचा प्रश्न, सगळ्यात जास्त फुडी कोण आहे? फुडी खायचा छंद जास्त कोणाला दोघांमध्ये? मला नाही म्हणतात, कोणाला? हे म्हणतात बायकोला. बनवते ना, तुम्ही खाता ना? पण बनवण्यात पण मजा आहे तिला, म्हणजे बनवण्याची तिला कला आहे. अरे वा, म्हणजे सुगरण आहे आपली बायको. हे उत्तर खूप कमी पुरुष सांगतात. पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्यांदाच सांगितलं. हो, जरा रोज सांगत जा, मग रोज रुचकर जेवण मिळेल तुम्हाला. करायला लागेल. नाही करणार द्या, पण उद्यापासून भांडी तुम्ही घासणार. पुढचा प्रश्न, दोघांमध्ये सगळ्यात जास्त फिरायला कोणाला आवडतं? विचार करतात साहेब, विचार करतात. फिरायला कोणाला आवडतं? हा, हे बरोबर उत्तर आलं. मग आता रिटायरमेंट नंतर पुढचा प्लॅन काय? कुठे फिरायला? आता बघून मुलं कुठे पाठवतात आपल्याला. आता मुलं का पाठवतील? मुलं तुम्हाला स्वित्झर्लंडला पाठवतील. तुम्हाला कुठे जायचं? स्वित्झर्लंड. परेश दादा स्वित्झर्लंडची तिकीट बुक कर दोघांची. नेक्स्ट क्वेश्चन, दोघांमध्ये रिच्युअल जास्त कोण आहे? देवभोळे कोण आहे? आई जास्त रिच्युअल आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दोघांमध्ये सगळ्यात जास्त भांडखोर कोण आहे? अरे वा, स्वतःच फुल वरती केलं. म्हणजे ते भांडता, तुम्ही फक्त ऐकता. कशाला भांडतो आमच्या आई बरोबर? असं भांडण्याने प्रेम जास्त. भांडण्याने प्रेम जास्त म्हणजे आधी भांडता आणि मग काय जवळ येतात. कारण हक्काची बायको आहे ना, कोणावर रागवणार. पण बाहेरचा राग नाही ना काढा इकडे. असं सांगा काय झालं. बाहेरची माणसं पण हक्काची आहे, पण त्यांच्यावर रागवू शकत नाही. ओके, चला धन्यवाद. हा खूप छान गेम झाला. मी दोघांना विनंती करतो, काका घेणार आज काकांचा दिवस आहे. काकांकडनं काय काय करून घेतो तू बघा की या आंखों में आंखें डालकर. 60 दिव्यांमध्ये लावल्या तुपाच्या वाती. 60 दिव्यांमध्ये लावल्या तुपाच्या वाती. आणि सतीश पवारांचं नाव घेऊन आम्ही दोघं राहतो एक साथी. आम्ही दोघं राहतो एक साथी. आता तुम्ही उखाणा घेणार. ठीक आहे, सगळ्या समोर काकीला प्रपोज करायचं. त्यावेळी त्यांचं अरेंज मॅरेज झालं होतं 34 वर्षापूर्वी. मात्र आज सगळ्यांसमोर काका काकीला प्रपोज करणार आहेत. ऐका. दळव्यांची रंजना तू, दळव्यांची रंजना तू, भरून काढलीस का माझ्या संसाराची कमी. दळव्यांची रंजना तू, भरून काढलीस का माझ्या संसाराची कमी. पवारांची सून होऊन होशील का या सतीशची रश्मी. म्हणजे आधीचं नाव रंजना होतं. आता मोबाईल ठेवा आणि एकदा गुडघ्यावर बसून आय लव्ह यू. ओके, धन्यवाद. कसं वाटलं?
त्यांना नेहमी सांगायची की तुम्हाला हट्ट करायला तुमचा बाबा तरी आहे समोर, पण त्यांना हट्ट करायला त्यांचा बाबा नव्हता. आणि मग त्यावेळेला त्यांची मनस्थिती काय असेल तुम्ही दोघं ते समजून घ्या ना. म्हणजे आम्ही नेहमी मी मुलांना ह्या भाषेतच आता जोपर्यंत मोठी होतो तोपर्यंत हेच समजावलं की म्हणून त्यांची चिडचिड होती की त्या स्वभाव अभिमान मिळावा. अजून एक आमचा मित्र मला वाटतं अजय वेकर, त्याचं काही कॉन्टॅक्टच नाही आमच्यामध्ये. ते आमच्या या ठिकाणची अशी जोडी होती आणि शेवटपर्यंत 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. त्यानंतर पण आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असतो नेहमी. तिघांबरोबर कोण तिघी नव्हते काय? तिघांबरोबर कोण तिघी किंवा तिघांना आवडणारी एक किंवा यांना आवडणारी कोण एक होती का? नाही, काकींना का आता काय प्रॉब्लेम नाही नाही हे म्हणता इथून म्हणतात आता नको आता नको. होती काय कोण? डायरेक्ट फर्स्ट साइड लव झालं. हो नक्की. लव आणि अरेंज दोन्ही. आता तिकडे जावे त्यांना काहीतरी सांगायचं, लग्नानंतरची काही गोष्ट आहे ती त्यांना सांगायची. सर्वप्रथम आमच्या या पवार साहेबांना, आमच्या सर्व फेडरेशनचे सर्व जो परिवार आहे म्हणजे 6259 घरं जी आहेत त्या संकल्प अफसानी नागरिक वारामधील सर्व परिवारातर्फे आपल्याला या 60व्या वाढदिवसाच्या आणि निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी पवार साहेब म्हणजे एक शांत असं व्यक्तिमत्व आमच्या संकल्पमधलं. मला वाटतं संकल्प सहनिवासचे ते सचिव पण जवळजवळ 3.5-4 वर्ष त्यांनी सचिव पद भूषवलेलं आहे. अतिशय शांत आणि म्हणजे या पवार साहेबांना कधीच चिडलेलं वगैरे आम्ही कधी बघितलेलंच नाहीये. अतिशय सेवा आणि संपूर्ण घरकुल अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. संपूर्ण मित्रमंडळ या ठिकाणी आणि आपलं जे समाजकार्य आहे, जी सेवा आपण समाजाला देतात अशी सेवा आपण भविष्यातही सर्वांना द्या. आपल्या ज्ञानाचं जे भंडार आहे डायरेक्ट बाहेर येणार आणि आता हा अभूतपूर्व सोहळा आपण आमच्या डायरेक्ट स्टेजवर की गौरी एंट्री करणार आहे विचारू का तिला? डायरेक्ट येऊ दे काय? पायदळमन आल्यात ते बोलतायत, मनोबल व्यक्त करतात. ऍक्च्युली आज खरा सुपर हिरो इकडे, हा फर्स्ट ऑफ तिकडे आयुष्यातले 7 वर्ष म्हणजे खरंच सुपर हिरो आहे. आणि आता जेवढा मित्र परिवार आहे 60 रन झालेले आहेत, 40 रन बाकी आहेत. आमचे सगळे पार्टनरशिप करून तुमचे 40 रन पूर्ण करायचे. थँक्यू. स्पायडरमॅन जेवल्याशिवाय जाऊ नको. साहेबांना या ठिकाणी 60 वर्ष पूर्ण होत आहे आणि 60 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी आहे. आणि या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी आपलं आरोग्य या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवलेलं आहे. समाजासाठी द्यावं, आपल्या लोकांसाठी द्यावं आणि अधिकचा जो वेळ आहे तो त्याने आपले छंद जोपासावे. कदाचित सेवानिवृत्त ते झाले असतील तर त्यांनी स्वतःसाठी वेळ द्यावा, कारण इतक्या स्वतःच्या प्रदीर्घ कालावधीत आपण कुटुंबासाठी स्वतःसाठी वेळ फार कमी देतो. त्यांनी स्वतःसाठी वेळ द्यावा, स्वतःचे छंद आवडीनिवडी जोपासावे. कारण साहेबांचं व्यक्तिमत्व इतकं प्रसन्न आहे की कुठलीही गोष्ट त्यांनी करायची जर मनावर घेतली तर त्यांना ती अशक्य नाही. असे हे पवार साहेब
आज 60व्या वर्षात आहे. मगाशी स्पायडरमॅनने सांगितलं की 60 धावांची यशस्वी खेळी केलेली आहे. उरलेल्या 40 धावा करून ते शतक गाठतील आणि असाच पुढे जातील असे मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. फेडरेशनच्या वतीने इथे सांगतो धन्यवाद. बिंदास मुलीचे बिंदास बाबा आणि बरेचसे गोड सुंदर असे बाबा सन्मान होतो या ठिकाणी. नागरी निवारा वसाहत सहकारी संस्थेच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या होत होते. सर्व कार्यकारी मंडळ आणि सन्मान होतो या कार्यकारी मंडळाचे महत्वपूर्ण असे सदस्य मिस्टर सतीश पवार. जोरदार टाळ्या होत जाऊ देत. नागरी निवारा वसाहत सहकारी संस्था यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष समाजसेवा करतायत सतीश पवार सर आणि त्यांचे सर्व सहकारी आज या प्रसंगी त्यांच्या 60व्या वर्षपूर्तीबद्दल आणि सेवानिवृत्ती सोहळ्यामध्ये सहभाग होत आहेत आणि त्यांचा जाहीर असा सन्मान चिन्ह देऊन आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करतायत. हा सन्मान सेवानिवृत्तीचा हा सन्मान षष्ठी पूर्तीचा आणि त्यांच्या संपूर्ण नागरी वसाहतीचा नागरी वसाहत सहकारी संस्था शैलेश सरांना विनंती करतो. शिवाजी महाराजांची आणि खरं म्हणजे लकी कांबळेबद्दल काय सांगायचं. अशा कुठल्याच फंक्शन मध्ये जात नाही. आज पर्यंत आले आणि आमचं भाग्य आमच्या समोर ते स्टेजवर उभे. धन्यवाद. थँक्यू. खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. खरं तर एक उणीव राहून गेलेली की माझ्या वडिलांचा 60वी करावी अशी इच्छा होती पण ते होण्याबद्दलच वडील गेले. पण ते आम्हाला आज तुमच्या निमित्तानं जगता येत आणि सगळ्यांचं प्रेम आहे. सगळ्यांनी वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. अगदी 500 किलोमीटरचा प्रवास पार करून सगळेजण आलेले आहेत आणि खरंच तुमच्यावर सगळ्या मुलांचं प्रेम आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सगळेजण आलो आहोत. एक हक्काची माणसं आम्हाला या मुंबईमध्ये मिळालेली आहेत आणि असंच आपण प्रेम कायम ठेवू अशी शिवचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नक्की असंच प्रेम राहणार आहे. आणि सरांसाठी एक वेगळं आगळं वेगळं गिफ्ट त्यांनी आणलंय. तर ते गिफ्टचं महत्व काय हे लकीला सगळ्यांना सांगतो. ऍक्च्युली रिटायरमेंट झाल्यानंतर आपला पगार बंद होतो हे तर सगळ्यांनाच माहिती. इन्कम सोर्स बंद होतो. आपण बरेचशी गोष्टी केलेल्या असतात आपल्यासाठी. म्युच्युअल फंड्स असतील किंवा काही सेव्हिंग्स असतात पण आम्ही तुमच्यासाठी करोकेचं गिफ्ट आणलेलं आहे आणि त्याचं महत्व एकदा तुम्हाला त्याची आवड आहे आणि तुम्ही त्याचे ऑर्डर्स पण घेऊ शकता. म्हणजे बारशी छोट्या बड्डी असतील तर त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा असेल तर तिथे तुम्ही याचे ऑर्डर घेऊन गाण्याचे प्रोग्राम करू शकता. आणि त्याच्यासाठी सगळ्या मित्र परिवारांनी खास करून राकेश राणा कुठे राकेश राणे मोठं कॉन्ट्रीब्युशन राकेश राणे तब्बल 5,000 रुपये दिलेले आहेत राकेश राणे आणि बाकीचे आपण 700 करून आणि लॅमिंटनला जाऊन एक गिफ्ट भेटलेलं आहे. हा आणि पेट्रोल पण मी टाकलंय. राकेश राणे रुपये 5,000 तुम्ही 4,000 आणि बाकी जणी 200 रुपये. सगळे प्रशांत कांबळे रोहित कडू सूरज कदम तुम्ही पण या. आणि आपले कपडा व्यापारी यांनी बॉड्या केमच्या नंतर यांच्याकडे बॉड्या मिळतात. खास टी शर्ट आणलेलं दाखव. टी शर्ट दाखव. हो कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर
आलेल्या स्क्रीनवर तुम्ही बुकिंग करू शकता. आणि फोटो पण तुमचे आणि निशाण म्हणाय जिबली सत्तू रिटायर झालं रे. कसं वाटलं टीम कराओके आणि टी शर्ट बद्दल काय सांगा. मस्त. कराओके तर माझं एक स्वप्न होतं की घ्यायचंय आणि ते तुम्ही मुलांनी पूर्ण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील कार्यक्रम गच्चीत आहे. पुढील कार्यक्रम आहे तुम्हाला सांगितलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. कोणी अर्धवट सोडून जायचं नाही. त्याच कराओकेची शपथ घेऊन सांगतो. आमच्याकडे खूप कलाकार आहेत आणि गच्चीवर गेल्यानंतर आमच्याकडे काही काही कमी पण होतात. तुम्हाला थोड्या वेळात पाहायला मिळेल. कराओके ओपन करून आपण कराओके ओपन करायचं. ओके फोटो ग्रुप पूर्ण काढूया. तर 4 ओळी मी आता तुमच्यासमोर सादर करत आहे माझ्या भावासाठी. कपाळावर नाही आठी, कपाळावर नाही आठी, कोण म्हणेल याची झालीसाठी. कपाळावर नाही आठी, कोण म्हणेल याची झालीसाठी. वय फक्त नंबर आहे, आजोबा व्हायचं अजून बाकी आहे. वय फक्त नंबर आहे, आजोबा व्हायचं अजून बाकी आहे. सासरा झाला कधीच, सासरा झाला कधीच, जावई व्हायचं बाकी आहे. जावई यायचं बाकी आहे. सासरा झाला कधीच पण जावई यायचं बाकी आहे. मोलाची साथ आहे रश्मी वहिनीची, मोलाची साथ आहे रश्मी वहिनीची, म्हणून पोट अजून आत आहे. मोलाची साथ आहे रश्मी वहिनीची, म्हणून पोट अजून आत आहे. पाहुणचार याचा खास आहे, पाहुणचार याचा खास आहे. आपण सगळ्यांना अनुभवलं असेल का पाहुणचार. त्याच्यामध्ये रश्मी परिस्थिती पण चांगलं योगदान आहे. पण यांच्या घरी गेले की पाहुणचार सगळ्यांनी तो घेतला असेलच आम्हाला खात्री आहे. पाहुणचार याचा खास आहे आणि भूल गावाच्या शान आहे. पाहुणचार याचा खास आहे आणि भूल गावची शान आहे. आता थोडंसं याच्या कारकिर्दीबद्दल आम्ही बघितल्याची कारकिर्द कशी पूर्वतेने मेहनतीने हा आलेला आहे त्याच्यावर एक 2 ओळी म्हणतो. रेगुलर कागदावर मारता मारता अडचणीवर याची मात आहे. रेगुलर कागदावर मारता मारता अडचणीवर याची मात आहे. गाठलेली नदी साठी तरी 100ची पुढे वाट आहे. गाठलेली नदी साठी तरी 100ची पुढे वाट आहे. शुभेच्छा आमच्या, शुभेच्छा आमच्या आणि पाठीमागे परमेश्वरी आशीर्वाद आहे. धन्यवाद. बाबा आता माझे रिटायर झाले. हा कार्यक्रम होता बाबा रिटायर, पण माझी अशी इच्छा आहे की त्यांनी थांबावं नाही. तर या गाण्याच्या माध्यमातून मला बऱ्याच गोष्टी त्यांना सांगायच्या. मला कधीच म्हणजे कधीच त्यांना सोडून जायचं नव्हतं. म्हणजे मी आज रेंटवरती राहतोय वेगळं घर घेऊन, पण माझी नेहमी इच्छा होती की मला त्यांच्याच सोबत राहायचं आहे. तर या गाण्यामधून पण मी ते व्यक्त केलंय. ते गाणं मी नाही लिहिलंय पण एक गाण्यामध्ये त्या सगळ्या भावना आहेत. आणि जेव्हा मी बाबा हा प्रकार आहे ना, बाबा हा प्रकार हा कधीच कोणाला कळत नाही. हे कोण कोण ऐरी करतं मला सांगा. बाबा हा प्रकार कधीच कोणाला कळत नाही. कारण जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला बाबाचा खूप राग यायचा. खूप मला अजिबात माझे बाबा नाही आवडायचे. जेव्हा मी मोठा झालो, जेव्हा माझ्या खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी झाले, मला माझे बाबा कळायला लागले. मग आता मला त्याचा राग नाहीये. आता मला कळतं की हा ते जे बोलायचं ते बरोबर बोलायचं. म्हणून बाबा हा प्रकार असा आहे की कधीच कोणाला कळत नाही. आणि मी फार लकी आहे की मला माझ्यासोबत बाबा आहेत. त्यांचं एक छत्र आहे. नेहमी एक सावली असते आणि एक काय म्हणतो आपण त्याला की माहिती आहे काही झालं तरी हा आपला बाप आहे मागे, तो आपल्याला सांभाळून घेईल. तर मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही कधी रिटायर होऊ नका. ते या गाण्यामध्ये येईल. मी त्या गाण्यामध्ये एक लाईन आहे थांब म्हणून. तर थांबायचं असं आहे की 60 वरच थांब, तू इकडेच थांब, तू त्याच्या पुढे जाऊ नकोस. सो अजून मला म्हणायचं की
त्यांनी म्हणजे आपण परतफेड कधीच करू शकत नाही. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जे केलं त्याची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. तर हे एक अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी की मी काहीतरी करू शकू त्यांच्यासाठी. सो माझा छोटासा एक प्रयत्न होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. मला म्हणजे 2-3 गोष्टी आहेत जे मला पप्पाबद्दल खूप आवडते. सो मी सर्वप्रथम त्याच्या म्हणजे स्टार्ट. सो पप्पा जनरली कुठल्याही गोष्टीला खूप प्लॅनिंग करतात किंवा खूप असं म्हणजे काय म्हणतात त्याला पुढे असणं म्हणजे प्रोएक्टिव्ह असणं. सो मला ते गोष्टी खूप रिलेट होतं आणि मला खूप आवडतं पण. सो ते एक. आणि नको त्या गोष्टीमध्ये पडत नाही. ते खूप अप्रिशिएबल आहे ऍक्च्युली माझ्यासाठी. सो आणि सो म्हणजे घराची सोन किंवा म्हणजे माझे सासरे माझे पप्पा असं म्हणून एक गोष्टी असतात जे आपण जेव्हा लग्न होऊन आपण येतो खूप साऱ्या गोष्टी आपण मागे सोडून पुढे येतो आणि खूप गोष्टी मिस करतो. आपण बोलत नाही पण असतो बॅक ऑफ द माइंड. सो मला एक असं आठवण असं आहे की मी माझ्या बाबासोबत न्यूज बद्दल आम्ही डिबेट्स काही असो खूप आम्ही डिस्कशन करायचो. तर त्या एक गोष्टीची कमी ते मला जरा पडत नाही. म्हणजे बाबांचे मी खूप न्यूज बद्दल बोलते आणि मला ते खूप आवडते. सो हे सर्व माझे छान मुवमेंट्स आहेत विथ पप्पा. सो आणि आता 60वा बर्थडे म्हणजे खूप मोठी गोष्टी माइलस्टोन आहे. सो आय थिंक म्हणजे मी देवाशी हे प्रे करणार की तुम्ही आता पुढे खूप रिलॅक्स चांगल्यापणे तुमचं अजून आयुष्य म्हणजे चांगलं आणि आता आम्ही सगळं आहे. सो तुम्ही एक ब्रेक घ्या. थँक्यू वहिनी. वहिनी खूप छान मराठी बोलते. खूप छान मराठी बोलते आणि खरंच परेशने सुद्धा खूप छान व्यक्त झाला. खरंच स्वतः फाटके कपडे घालेले पण त्या कुटुंबाला काहीच कमी पडू देत नाही. आणि जो सहज कळेल तो कोणाचा बाबा नाही. त्यांचे हे बाबा आणि अजून एक त्यांचा मुलगा त्याचे बाबा इथं नसतो पण कौस्तुभ अनिरुद्ध पहिल्यापासून त्यांच्या सोबत आहे. मी त्याला विनंती करतो त्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करावं. आणि कोणी जाऊ नका गौरीचं मनोगत अजून बाकी आहे. तुम्ही सुरुवात परेशपासून. माझी भेट म्हणजे कसं असतं मित्रमैत्रिणी कशा असतात तुम्ही त्यांना कॉलेजमध्ये भेटता आणि कॉलेजपर्यंत तुमचं आयुष्य संपतं. मी परेशला कॉलेजमध्ये भेटलो मग परेशला घरी भेटलो आणि परेशला सगळ्यात पहिलं कॉल भेटलो पप्पांना. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या मुलांनी माझ्या आयुष्यात खूप चांगले चांगले बदल आणले. पण तुम्ही विचार करा ते बदल माझ्यामध्ये कसे आले कारण त्याला त्याच्या पप्पांनी शिकवलं. मी या म्हणजे जसं गीताही सांगत होती व्हेरी स्मार्ट पर्सन इंटेलिजंट पर्सन मी आतापर्यंत बघितलेलं नाही. म्हणजे परेश मी कधी कधी माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीमध्ये अडकतो ना तर मी परेशला विचारतो आणि परेश मला सांगतो माझ्या पप्पांनी असं केलं होतं. तर हे मी जसं मला कसं एक असतं ना एकलव्य बघू शकता तुम्ही मला या गोष्टीसाठी. तसं परेश डिरेक्ट आहे मुलगा पण मी ना खूप तसं मानतो. तर हे थँक्यू. मी ना तुम्हाला एक सांगतो मी ना पप्पा बोलतो. म्हणजे खूप मी त्याला समोर मला कधी असं वाटलं नाही ना काका बोला हे पण मी तुम्हाला सांगतो. तर थँक्यू सो मच बाबा. आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या पर्सनकडे बघून एक गोष्ट सांगतो. आज 60 आहे आणि त्याच्याकडे 60 नाही आहे. किती लोक बोलतील की आराम करा बट आय नो हिज पर्सनॅलिटी ही इज गोइंग टू डू समथिंग ग्रेट अगेन. बरोबर आहे. माझे इथे मी 2005 मध्ये आलो ना तेव्हा माझे काही ह्या होत्या इच्छा होत्या किंवा स्वप्न होते की प्रथम होतं की आमचं जे छोटंसं मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार करायचा होता बाप्पाचा. आणि आमचे माजी सचिव आलेले आहेत दीपक मंबे आणि मला जेव्हा संधी मिळाली ती सचिव व्हायची संकल्प फेडरेशनची तेव्हा मी माझ्या सचिवाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या या गणपती बाप्पाचं जीर्णोद्धार केलं मंदिराचं जीर्णोद्धार केलं. आज ते माझे जे माजी सचिव दीपक मंबे आहेत ते साक्षीदार आहेत योगाकडे ते आलेले आहेत.
आणि माझी इच्छा होती गणपती बाप्पाचा जीर्णोद्धार मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. आणि मला जेव्हा सचिवाची कारकीर्द मिळाली 3.5 वर्षाची, तेव्हा मला सचिन सावंत आणि दीपक पनवे यांच्या सोबतीने आमच्या गणपती बाप्पाच्या मंदिराची जीर्णोद्धार करायची संधी मिळाली. दुसरी माझी एक इच्छा आहे की आमची जी शाळा आहे नागरी मरा शाळा, त्या शाळेचा जीर्णोद्धार करायचा आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आता आम्ही एक ट्रस्ट बनवलेली आहे आणि त्या ट्रस्टमध्ये ते ट्रस्ट रजिस्टर झालेली आहे आणि त्या ट्रस्टमध्ये कार्यकारी कमिटीमध्ये मी आहे. आणि आता मला परत 5 वर्षाचा कार्यकाल मिळालेला आहे कमिटीवर. आणि त्या 5 वर्षामध्ये मी या शाळेचा जो जीर्णोद्धार करायचा, म्हणजे आता ती शाळा 10वी पर्यंत आहे, ती इंजिनिअरिंग शाळा करायची हा आमचा मानस आहे. आणि तो आज 6065 जे संविधाधारक आहेत त्यांच्या सोबतीने आम्ही तो करणार आहे. ही माझी एक स्वतःची इच्छा आहे. आणि दुसरं एक आहे की आमच्या ह्या 65 एकर जमिनीमध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करायचं आहे. आणि मला सांगायला तुम्हाला आवडेल की त्या स्मारकाची जी ट्रस्ट झालेली आहे, जी समिती झालेली आहे, त्या समितीच्या कार्यकारिणीमध्ये पण माझं इंजिनिअरिंग याच्यामध्ये बांधकाम याच्यामध्ये माझं एक नाव आहे. आणि मला आवडेल की पुढच्या 5 वर्षांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे छानसे 65 एकरावर एक स्मारक होईल, जेणेकरून या सगळ्यांना इथे जे काही मोठे मोठे कार्यक्रम मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळेल. तर असे हे माझे जीवलग मित्र दीपक मनवे वेळेवर आलेले आहेत, तर त्यांनी 2 शब्द बोलावे. आणि माझा हा एक खास मित्र सचिन सावंत सुद्धा आलेला आहे. मी इतर ठिकाणी बहुतेक ठिकाणी जातो, पण एवढा प्रामाणिक माणूस मी असे केव्हा बघायला मला मिळत नाही. आणि स्वच्छ मनाचे माझे खास मित्र, मी सचिव होतो, हे सहसचिव होते आणि आम्ही बरेच काही या सोसायटीसाठी या कॉलनीसाठी केलं. आम्ही एकत्र आल्याच्या नंतर काही चांगले उपक्रम राबवले, गेट बनवणं, पोलीस कॅम्प, एक मोठी मोठी कामं केली, ब्लड कॅम्प. हे खूप मोठं बाळकडू आहे पवार कुटुंबियांचं, कारण तुमच्या घरामध्ये इंजिनियर आहेत, आमच्यासाठी मुलं घडत आहेत. त्याचप्रमाणे एवढं मोठं बाळकडू कलाकार तुमच्या घरात एवढं मुलं, ज्यांनी आज संपूर्ण भारत देशामध्ये आपली संस्कृती असेल, आपली कोकणी भाषा असेल आणि आपली आजी असेल, हिला सगळ्यांपर्यंत पोहोचवलंय. आमच्यासोबत ती असते, त्यामुळे तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असतो. ती सुद्धा आहे, तिला आपण विचारूया. गौरी, असं वाटतं आज बाबांचे 60 वर्ष पूर्ण आले. हरेश दादा बोलला थांबणारे आता तू बाबा, पण तुमचं काम थांबलं असलं तरी तुमचा जो उत्स्फूर्तपणा आणि तुमची एनर्जी आहे ती कधीच थांबणार असं वाटतं. ऍक्च्युली माझा जो भाऊ आहे मोठा, तो माझ्या आईचा रेप्लिका आहे. म्हणजे एकदम शांत, साधा आणि असं म्हणजे कोणी काही असं चुकीचं केलं तरी हा माफ करतात, हे करतात, ते करतात असं. पण ह्यांचा छोटा पॅकेट मी आहे, कारण मी पण म्हणजे आमचं दोघांचं इतकं बॉन्डिंग आहे की जर हे चिडले ना घरात तर मी पण चिडते. काय माहित नसतं रिझन, पण मी चिडते. आज पण तसंच झालं की ह्यांचा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज करतात, पण ह्यांना चिड येते का ते माहित नाही. अरे पैसे द्यायचे, हॉलचे पैसे द्यायचे, कॅटरसचे पैसे. आम्ही आहोत ना, नाही हे पण आम्हालाच करायला लागणार आहे, ते तुम्हाला कसं सांगू. सर त्यांचं असं आहे की त्यांना शांत बसवत नाही, आणि जेव्हा त्यांची चिडचिड होते तेव्हा माझी पण चिडचिड होते आणि मग घरात गरम वातावरण होतं. सो बेसिकली हा त्यांचा स्वभाव आहे. सो आम्ही दोघं सेम स्वभावाचे आहोत हे सांगतो. तुमचे मित्र बोलले जावई व्हायचं राहिलं तर अपेक्षा काय, कसा जावई पाहिजे? शिक्षण पूर्ण नाही झाले, नाही जोपर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काही विचारच नाही केले. चुकून माझ्या आईला नको विचारू प्लीज. आईला विचार, आईला कसं नाही विचारायचं, आईला जावई कसा पाहिजे? सायली इंदुरकर सोडून सांगा. काय म्हणजे सायली इंदुरकर सारखा जावई पाहिजे असं सांगा. जावई तो तिच्या पसंतीने करावा.
माहित नाही का तो तिने तो गरम डोका थंड डोका तो तिने आणि बेसिकली तिचं म्हणणं की ती जसं बाबांना सहन करते तसं कोणीतरी मला सहन करावं. म्हणजे तुम्ही एवढे वर्ष झेललात, आता जो कोण झेलेल त्याच्या कर्माचा तो. मी माझं शिक्षण पूर्ण मी जसं तू म्हणते तसं मी नेहमी आपण दुसऱ्याच्या घरीला आईचा उद्धार असतो. आईने तुझ्या आई शिकवलं नाही का, तुझ्या बाबाला कोणी नाही म्हणणार, मला म्हणतं. मला कमेंट कर, म्हणजे असं हे कर की मी हे सगळं करेन आणि मी हे सगळं शिकेन. आणि तिथे ते मला कबूल केले की माझं शिक्षण पूर्ण की मी आधी तुझ्याकडे 1 वर्ष ट्रेनिंग घेणार तो एक कधी येणार तर मला माहिती तुम्हाला नक्की तुमच्या मनासारखं जावई मिळेल, कारण आमची गौरी खूप साधी आहे. दुसरा मोठा विषय की पटकन सगळ्यांवर विश्वास ठेवतो, सगळ्यांना आपलंसं करते. तिला खूप चांगली माणसं आमच्या रूपाने मिळाली आहेत. बंटी कांबळे असतील, लकी दादा असतील, काही वात्रट मित्र मिळाले सायली सारखे सुद्धा. पण खूप चांगलं नक्की वेळ. आणि तुम्हाला तुमच्या दोघांचे मनापासून आभार की तुमच्या सहकार्याशिवाय पाठिंब्याशिवाय आज गौरी जगाच्या नकाशावर पोहोचली नसती. त्यामुळे आम्ही खरंच तुमचे आभार मानतो. धन्यवाद. माझे 2 फ्रेंड्स आहेत, म्हणजे कॉलेजमध्ये मी कोणाशीच बोलत नाही. मी फक्त 2 मुलांशी बोलते आणि ते कधी पण मी त्यांना फोन केला ते माझ्या कॉलवरती 1 कॉल हवे असतात, ते म्हणजे अनिकेत आणि कौशिक. चेहऱ्यावरून मला कधी गुणी दिसतात. आणि शेवटचा राऊंड राहिलाय. शेवटचे 7 प्रश्न, असे प्रश्न जे मी सरांना विचारणार आहे आणि मग आपला कार्यक्रम संपेल. त्यानंतर तुम्ही येऊ शकता फोटो कार्यक्रम संपेल म्हणजे रिसेप्शनला येऊ शकता. प्रश्न आहेत, बघूया शेवटचे 7 प्रश्न. सगळ्यात पहिला प्रश्न की सतीश सर तुम्हाला लहानपणी काय बनावं असं वाटत होतं? फॉर एक्झाम्पल सायलेंट किलरला गायक बनावं असं वाटत होतं, लकी कांबळेला पोलीस बनावं असं वाटत होतं, बंटी कांबळेला वाटत होतं डॉक्टर बनावं. मला लहानपणी मिलिटरीत जायचं इच्छा होती, कारण माझे वडील मिलिटरीमध्ये होते. त्यामुळे मला आमच्या घरातला एक माणूस तरी मिलिटरीत जावं अशी इच्छा होती. पण ते काही कारणामुळे नाही झालं, शिक्षणामुळे किंवा त्याची त्यावेळी वेळ नव्हती, त्याच्यामुळे नाही. आवड खूप चांगली होती त्यांना. आर्मीमध्ये जायचं होतं, बॉर्डरवर जायचं होतं मला सेवा करण्यासाठी. पण मी आता सुद्धा समाजसेवा करतोय. एक आपल्या ह्या संकुलामध्ये म्हणजे मिलिटरीत जाऊन समाजसेवा करायची होती, म्हणजे पण ती आता आम्ही करतोय. या 65 एकर जमिनीमध्ये 6 जण जे सैनिक आहेत त्यांची आम्ही समाजसेवा करतो. धन्यवाद. पण मिलिटरी युनिफॉर्म घालून नाही, पण मिलिटरीचे विचार घेऊन तुम्ही सेवा करताय हे खरं महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न विचारूया. आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा झालेला पश्चाताप किंवा चुकलेली गोष्ट, फॉर एक्झाम्पल बंटी कांबळेला पश्चाताप बोलतो तुम्ही, त्यावेळी कॉलेजमध्ये सगळ्यांना मुलींना नाही बोललो, त्याचा पश्चाताप त्या बंटी कांबळेला आता होतो. कसं पश्चाताप, मोठा पश्चाताप तुम्हाला असं विचारायचं नसतं. पश्चाताप म्हणजे कसं माहिती का की मी जे आहे ना, मी नोकरी करता असं वाटलं की आपण एक बिझनेस करूया. बघा आता सगळ्यांना पटतंय का ते बघा. मला असं वाटलं की नोकरी काय करायची, म्हणजे सगळे म्हणतात ना मराठी माणसाने बिझनेस करावं. तर माझी जी लाईन होती ती इंजिनिअरिंग लाईन, डिझायनिंगची लाईन. आणि मी ते माझ्या डोक्यात ठेवलं की नाही मला ना बिझनेस करायचा आहे. आणि मी आहे ना नोकरी सोडली, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. मी एक रिस्क घेतली होती त्यावेळेला, कारण माझं काय लग्न न झालेलं आहे, चला आपण एक रिस्क घेऊया. आणि मी ती नोकरी सोडली आणि माझ्याकडे 2-3 क्लायंट्स होते, ते बिझनेस स्टार्ट केला होता. पण योगायोगाने असं झालं, क्लायंटने मला कामं तर दिली पण पेमेंटच नाही दिलं 2-3 महिने. मी सर्व्हाइव्ह केलं, कारण त्यावेळेला बॅचलर होतो, म्हणजे आई होती आणि लहान भाऊ होता, पण मी सर्व्हाइव्ह करत होतो त्याच्यामध्ये. पण नंतर कळलं की बाबा रे हे आपण किती दिवस सर्व्हाइव्ह करणार, आपल्या गाठीशी काही आहे नाही. तर मग त्यानंतर मी
तो नाच सोडून दिला, परत नोकरी केली आणि त्याच्यानंतर बरेचसे माझ्याकडे असे आले चान्सेस बिझनेस करायचे किंवा नोकरी सोडून बाहेर गावी जायचे, पण कंपनीने ऑफर दिली. पण मी तो मागचा जो अनुभव होता माझा 1-1.5 वर्षाचा, त्याच्यामुळे मी ती रिस्क परत घेतली नाही. हा माझ्या त्यावेळेला तो आणि खूप असा भयानक अनुभव होता, कारण त्यावेळी खरंच तुम्ही स्ट्रगलर होता. फॅमिली झाल्यानंतर आपण तो सस्टेन नाही करू शकत. आपण बॅचलर जो तो करू शकतो, पण फॅमिलीला मग काय करणार. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न आहे, लहानपणी आणि आता सुद्धा म्हणजे कसली भीती वाटते तुम्हाला? लहानपणी कसली भीती वाटायची, आता कसली भीती वाटते? जशी आम्हाला समाजांच्या कवितांची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते. पाण्यात काहीतरी मिसळून पाण्याची पालवण समोर पाण्याची भीती वाटते तर सोडा सोडूया. पाण्याची भीती वाटते तर सोड्यातून आणि थम्सअपमधून द्या असं म्हणतात. बंटी प्यायला तर भीती. ओके, ती बायकोची भीती नाही, ती माझी मैत्रीण आहे. ती बायको तुम्हाला आयुष्यात मिळालेली आणि लक्षात असलेली सगळ्यात मोठी भेट किंवा गिफ्ट? गौरी. पहिली बायको, नंतर गौरी. गौरी आमचं गॉड गिफ्ट मला मिळालं. गौरी तुमच्यासाठीच नाही तर आमच्यासाठी सुद्धा खरंच गॉड गिफ्ट आहे. पुढचा प्रश्न, आयुष्याच्या प्रवासामध्ये कुटुंबातलं सगळ्यात जास्त इम्पॅक्टफुल कोण ठरलं आणि कशासाठी? कुटुंबातलं इम्पॅक्टफुल म्हणजे माझी आई होती. धन्यवाद. त्यांनी आपल्या शब्दांमधून सगळं काही सांगितलं, डोळ्यांमधून सुद्धा कळलं. पुढचा प्रश्न, जर टाइम मशीनने पाठी जाता आलं तर काय बदलाल? जसं की बंटी कांबळेला वाटतं की टाइम मशीनने मागे जाऊन त्यांचा मॅनेजर रोहित कडू बदलून टाकावा. रोहित कडू बदलून टाकावं. तुम्हाला टाइम मशीनने मागे गेल्यानंतर काय बदलावं? मोबाईल जप्त करून टाकायचं. ऑप्शन असेल ना नाटक किंवा चांगलं उत्तर दिलं त्यांच्या परीने. आणि शेवटचा प्रश्न, तुमचा जो हा 60 वर्षाचा अनुभव आहे, तर या 60 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला आलेले अनुभव आणि तुम्ही जो स्ट्रगल केला त्यामधून जीवन कसं जगावं तुमच्यासारखं, जे तुम्ही एनर्जेटिक आहात, ओव्हर ऍक्टिव्ह असतं. वहिनी खरंच ओव्हर ऍक्टिव्ह आहेत, कारण मी सकाळी आलो तर मला विचारलं, बाबा तू काय घालणार आहे इव्हेंटला, कुठले कपडे घालणार? माझं म्हणून आहे तू चांगला दिसलं पाहिजे. दिसतोय ना चांगलं? तुम्ही तुमच्या शब्दांमधून आज शेवटला सर्वांना जाता जाता काय मेसेज द्याल आणि काय सांगाल? ठेवून जावा. मी तरुण मुलांना सांगेन की शिक्षण पूर्ण करा. कोणत्याही क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण करा. मी माझ्या दोन्ही मुलांना ते सांगितलं, तुमचं हॉबी तुम्ही जपा, काही करा, पण शिक्षण पूर्ण, ग्रॅज्युएशन मस्त आहे, ते पूर्ण करा. आणि वयस्करांना सांगेन की तुम्ही खाण्याच्या वेळा पाळा. बस तेवढं केलं. आणि झोपायच्या वेळा पण पाळा. एवढं केलं, पूर्ण आयुष्य सुखाने जगा. ओके, धन्यवाद. ऐका सगळ्यांनी, आणि सगळे जास्त करून मी ऐकलं पाहिजे. धन्यवाद. जाता एवढंच बोलले. फॅमिली फोटो काढायचं, त्यामुळे फॅमिलीने वरती या.